तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत आता 11:45 आणि आपण ब्लॉग सुरू केलेला आहे. अण्णा पाठीमागे झोपलेले आहेत. अण्णा आज आहेत आजारी, कारण की अण्णा रात्री पाणी पिले होते बाहेरचं जिआरचं, त्यामुळं अण्णांचा जाम झाले सगळं, घसा सर्दी खोकला, त्यामुळं अण्णांना आली कणकणी आणि पॅक झालं. आता जायचं इंजेक्शन करायला, जायचं आहे. मांजरी तर झोपली बघा, हे बघा मांजरीने तर झोपली. ए मांजरीनी कशी समाधीमध्ये झोपली बघा. मांजरीनी, ए मांजर, मांजर झोपली बघा तिथं. आणि तुम्हाला दाखवतोय गोष्ट, मम्मीच काय चालू आहे बघा सकाळ सकाळ. काय काय लपून लपून इथं बघा काय चालू आहे. कणी काय इथं स्वयंपाक करायचं चालू, भेंडी कालवण केलेलं आहे. इकडे बघा ही काय काय आहे तू, काय पण आहे मसाला येते मसाला येतं बघा इथं मसाला. तर स्वयंपाक चालू आहे, अजून जेवण काय झालं नाही, कारण की स्वयंपाक चालू आहे, चपातीच नाही अजून, कसं जेवायचं. तर हां, तर मी तुम्हाला काल म्हणलं होतं की ती रील जी आहे ती मी तुम्हाला टाकीन त्या व्हिडिओच्या एंडला. तर मित्रांनो, ती रील मी टाकली, पण जरा विचित्र वाटायला लागलं, बिगर साऊंडचं टाकल्यामुळं जरा वेगळं वाटायला लागलं. तर मी आज ती रील इंस्टाग्रामवरती टाकणार आहे, आपल्या इन्स्टा आय डीला. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या इंस्टा चॅनलची लिंक मी दिलेली आहे, चॅनल तिथं. तर तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. असं तुम्हाला मावशी दाखवायची राहिली, सकाळ सकाळ मावशाचं दर्शन करून आणतो तुम्ही. इथे बघा ही मावशी, ही वाघाची मावशी म्हणजे ही मांजरीन. हिचं नाव काय ठेवायचं होतं माहीत आहे का? तर मला चेक करू द्या आधी की सगळ्यात जास्त कमेंट, सगळ्यात जास्त लाईक कुठल्या कमेंटला येतं त्या, तर त्याचं नाव ठेवलं जाईल आपल्या मांजरीनीला. आताच ठेवूया लगेच. तर ही बघा पहिली मावशी, तर मग तुम्हाला चेक करून सांगतो लगेच. मांजरीने तुझं नाव आलं आहे. तर मित्रांनो, फायनल मी चेक केला आहे इंस्टावरती आपल्या. तर कमेंटमध्ये तर सगळ्यात जास्त लाईक एका नावाला आहेत, आणि त्याला किती लाईक आहेत त्या नावाला, तर 133 लाईक आहेत, टोटल 133. आपण या मांजरीणीचं नाव ठेवायचं आहे. तर ते नाव आहे चिंगी. चिंगी, तर आपण नाव ठेवलं आहे चिंगी. चिंगी तुझं नाव ठेवलं चिंगी काय मित्रांनो? तर आपण हिचं नाव ठेवलेलं आहे चिंगी. नाव ठेवलं तुझं चिंगी. कसं आहे, चांगलं आहे का? हां, चांगलं आहे का नाव? चांगलंच वाटणार तुला. झोपा, नाव ठेवलं चिंगी, नाव ठेवलं. हे चिंगी, चिंगी, चिंगी. मित्रांनो, वेगळं वाटतंय नाव चिंगी. इथं बघा डॉगेश बायचं नाव आपण कधीच ठेवणार नाही, कारण की पळून जात होतं कधी पण. इथं बघा चंचल, काय का चंचल नाव ठेवलं आहे मांजरीनीचं, चिंगी नाव ठेवलं चिंगी. कसं आहे, भारी आहे का? हां, भारी आहे, भारी आहे. तर सकाळी सकाळी काय सगळं काम झालेलं आहे. म्हशीला सांगूया की चमचम ह्याचं नाव ठेवलं आहे मांजरीचं. मांजरीचं नाव ठेवलं आहे चिंगी, ठेवलं आहे चिंगी. भारी आहे का? हां, मारू का? भारी आहे का नाव? दाखवलंच घेऊन. सकाळपासून मारले सुटले, खुळखुळ चालू आहे बघा इथं. ती काय बघा कशी झोपली, बघितलं का? हे बघा कशी झोपली. कप्पू कुठं आहे बरं? कप्पू तिकडं आहे बघा. आता बघा, कप्पा 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 इकडे. हिचं बघा काय चाललंय. कप्पू नाही ऐकू देणार, मागायचं आहे बघा इकडे. रेडी, ए रेडी, ए रेडी रेडी रेडी. मित्रांनो, येणार नाही ती कोण सुद्धा, कारण का ह्यांची पोटं भरलेली येते, आणि मला काय तिकडे जाणं शिकवणार नाही. शिकवलं आहे सगळं, कसं आहे सगळं राडा झालेला आहे. तर फायनली आपण मांजरीनीचं नाव ठेवलं आहे चिंगी. वेगळंच नाव वाटते. तिथं बघा बाबा, मांजर तिथं जाऊन बसली बघा. चिंगी तिथं जाऊन बसली आता, आणि जेवण काय अजून झालं नाही. इथं बघा आपलं मित्रांनो काय झालं माहिती आहे का? हो का, सायलेन्सर कुजला आहे, कसं आहे, त्यामुळे इथनं आवाज येतो या सायलेन्सरमधनं. आणि इथं बघू शकता बघा, इथनं आवाज येतो सायलेन्स. असा विषय झाला, ही पण हलते बरोबर. कसं आहे, काय खरं नाही. तर करतो जेवण. मम्मी स्वयंपाक करायला लागली होती, पण मावशीचा फोन आला, ती मम्मी गेली मावशीसंग बोलायला. आता स्वयंपाक करायला होतोय काय माहिती. तर जेवण करतो, आणि जेवण झाल्यानंतर ना भेटतो. तुम्ही मात्र सांगायचं आहे काम आहे माझं तुमच्याकडे. मित्रांनो, चमचम कशी झोपते दाखवतो. चमचम चमचम लय निवांत झोपली आहे. कशी झोपली आहे? हां, अशी का झोपली? आईश चालली नुसती आईश. हो का, अशी का झोपली आहे? चक्कर येते काय?
हां चक्कर येते का चक्कर काय झालं इथं चमचम चमचम हे चमचम उठ 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 चमचम लोका 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 अहो मित्रांनो पिंकती आहे हो का तापी पाहिला नाही ना नाही काय झोपली अशीच मी गेलो तो जेवण झालं आपलं आणि चमचम तशी झोपली बघा इथे बघा ही झोपली ती अजून तशी ती झोपलेली बघा माकडचं पेंगाय चालू आहे रेडी ए रेडी ए रेडी 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 ए रेडी रेडी बैरी ए बैरी रेडी रेडी नाही बघू देणार कपले बघू कप्पा कपला आहे कप्पा कप्पा पण नाही अजून गुंगीर जायती पेंगते ती सगळी हवा ते पलीकडे झोपली इथं झोपले कप्पू काय होऊ दे नाही हवा महाकाल इथं साहेब महाकाल साहेब इथं झोपले ते हवा बघितलं महाकाल महाकाल महाकाला नाव सगळं नाही त्यांचं तर इथं बघा रेडी ए रेडी रेडी नाही ऐकू द्या मित्रांनो खरंच रेडी झोपली हवा तुम्हाला दाखवतो हवा रेडी ए रेडी चॉकलेट देऊ का चॉकलेट हां हो महाकाल इकडे कपिला तिकडे निम्म डोळ दाखवून झोपली म्हणजे झोपलेलंच आहे कपिला झोपली तिकडे ही काही झोपली आहे ही माका झोपली तर ही रेडी झोपली आहे ही झोपली इकडं इथं रेडा झोपला इथं मस्त तेवढी जागी आहे मी आलो म्हणून जागी झाली आता नाहीतर झोपलीच होती रेडी मशी ढोले तर मित्रांनो मारायचं ही वैरण आणा जायचं आपल्याला पण काय झाले माहिती आहे का त्याआधी आपल्याला औषध मारायचं कुत्रं टपून झालं हो कुत्रं टपून तिकडं कुत्रं आलं दिसलं तिकडं कुत्रं तेव्हा तिकडं कुत्रं गेलं आपलं नाही ते बागेश भांडणं का नाही करायची काय सारखं बुकतं बघा तर मित्रांनो आपण आलो होतो वैरण काढण्यासाठी वैरण काढलेली आहे मोडकं तोडकं हे गिनी गोल काढले असलं तर जागा घरी आता वैरण घेऊन लगेच आणि मित्रांनो आपल्या चॅनलला काहीतरी अडचण आली अशी मोठी मला वाटतं कारण की आपल्या चॅनलला व्ह्यूजच येत नाही ते काय झालं काय माहिती स्ट्राईक बिक पडला काय बघायला लागेल कारण की मी चॅनल मॉनिटाईजला टाकलेलं आहे बहुतेक काहीतरी विपरीत घडलेलं असेल त्याच्यामुळं असं व्ह्यूजच येत नाही ते पहिल्यासारख्या 1K 2K जात होतं 1K पर्यंत कसं तरी जात होतं पण आता 200-300 येते ते बघू काय तर प्रॉब्लेम असेल मी काढतो तो प्रॉब्लेम बघू होईल का ते बरोबर जा खरे आता झालं ते सुरुवात आलो आहे घरी इथं बघा डॉग आहे सरकार बाबा तर आतमध्ये काय घ्यायला लागतील कारण की संध्याकाळ झालेलं आहे मित्रांनो काय करमत नाही वातावरण असलं बाकाच झालेलं काय करमत तुम्ही काम केलं होय अयो पाठी कशाला उचलताय अण्णा परत ना काय राव अण्णा हां ती खालनं कोणी भरली तुम्हीच भरली ना मग तर अण्णाने पेन ठेवली वैरण टाकली या गायला आतमध्ये घेऊया गाई देऊ का आतमध्ये घ्यायचं ना चला ए मावशानो महाकारमध्ये चिमलं बघा चल कोपऱ्यात चाललंच बघा हो गी पळतच गेली एक जण आहे एक जण हो हो कशी गेली बघा बघा कपिल नाही येत बरं का आता कारण कपिलला सांगितलं यायचं नाही म्हणून मी सांगितलं इकडं कोपऱ्यात थांबते ते कपिल तर आपल्या सगळ्या काही आतमध्ये घेऊन झालेत आणि बांधून पण झालेत कडे लावून जरा गायींपासून भेटून गायींना हे रेडीला भेटून मी रेडी भेटा आले तुला कप्पो साडलं सर लय दिवस झाले रेडीला भेट कप्पून टाकलं मला ए रेडी लय दिवस झालं तर भेटली नाही काय नाही टाकली कशी आहे हां काय म्हणते हां काळी झाली कशी काय अजून काळी झाली अगं तू कसं काय इथं पुळ्या कशा उठल्या पुळ्या लय काळी पडली अगं तू कशी काय इथं गोरी होती ती काळी झाली आहे तिकडे बघ कपिलच काय चाललंय तिकडं आलं रेडे ए रेडे चाललीस बघा तिकडे ए रेडी बुटकी आहे काळी आहे एवढी फनी दिसते ना प्रत्यक्षात बघितल्यावर रेडीला बुटकीन काळी ढुली रेडी काळे ए रेडी ए रेडी
गेलीच बघा तिकडे. अगं आलीच बघा तिकडे ये. कुठं जाते तिकडे सारखी काळी? काय चाललंय तुझं? कपडे बिपडे आणले का नाही तुला? बड्डे बिड्डे कधी असतो बड्डे तुझा? हां, बड्डे कधी असतो? काय नाही, बड्डे बिड्डे नसतो तुला. मारलं मित्रांनो बाबा माझा रेडी डुसणी मारली मित्रांनो. ए रेडी काळी डुसणी मारती वे. हां, रेडी शाणी नाही मित्रांनो. बघितलं का डुसणी मारली? जवळ करायला गेलो डुसणी मारली. माझंच नसते, मी ज्याला जवळ करतो ते मला धोका देतं. कपिला चक्र मारायला चाललंय बघा कसं. मित्रांनो उद्या आपल्याला शेण बाहेर काढायचं सगळं फरांडीने ओढून. रेडे तुम्हाला मारले या. रेडे तुम्हाला मारले इकडं, एवढं लक्ष ठेवतो. मी तुला सगळं देतो तू माहिती आहे का? एवढं शांत म्हणतो तुला आणि तुम्हाला मारले वे काळे. ए रेडे रेडे काळे का ग? रेडीच्या नादीच लागाय नको, रेडी नाही शाने. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं काहींचं सगळं काम झालेलं आहे. किती वाजलेत बघा? 9 वाजत आले त्या. आणि इकडं बघू शकता तुम्ही, इकडं काय केलं आहे काय नाही. चपाती तर सकाळची पारली बिस्किट कसं आहे काढून काय केलं तुम्हाला दाखवतो. कालवण काय मित्रांनो? चुनं म्हणून. आणि मम्मी तिकडे भाकरी करते चुलीवरती, दाखवते पण हे कसं लावायचं असते. हां असं लावायचं. पडलं तर काय खरं नाही, पडलं तर मार बसल मार मम्मीचा. इथं बघा मम्मी करत आहे भाकरी. एक झाली वाट तशी. किती 4 तर टाकायचे ते. झाली 2 आणि अजून 1 मळून टाकली मी झाली. बघितलं का? 4च भाकरी. कुणाला? अण्णांना. अण्णा चपाती. अण्णा चपाती खातं कारण की अण्णांना लई खायला येत नाही, दाढ नाही त्यांना त्याच्यामुळे. तर आपण सगळं गायचं काम केलेलं आहे. काय मित्रांनो सगळं अंधार दाखवतोय मी. ते म्हणणार अंधार दाखवतो सगळा. इथं बघा चमचम चमचम चमचम. तर आपण सगळं गाय सोडून दिलेत मागाशीच. दूध घालणार लागतं आणि मित्रांनो दूध लई कमी जायला लागलं आपलं. त्यामुळे आपल्याला नवीन गाय घ्यायची प्लॅनिंग आहे. नवीन गाय घ्यायचं प्लॅनिंग आहे आपलं. तर कमीत कमी 2 तर गाय घ्यायला लागतील कारण की दूध लई कमी जातं आहे आपलं. 2 गाय आटलेत ना, त्यामुळं 2 गायचं दूध कमी झालं. त्याच्यामुळे आपल्याला 2 गाय अजून घ्यायला लागतील असं वाटतं मला, घ्यायच लागतील. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. आजचा व्हिडिओ आवडला सगळं लाईक करा. चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.